ओम श्री सद्गुरवे नमः. नमस्कार श्रोते हो. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीमधील 12वा अध्याय भक्तियोगावर सुरू असलेल्या या प्रवचन मालिकेत आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. मागील भागात आपण 12व्या अध्यायातील दुसरा आणि तिसरा श्लोकाचा आढावा घेतला. तर या भागात आपण संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तियोगातील तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकात कुंडलिनी योगाची प्रक्रिया का सांगितली आहे हे पाहणार आहोत. आणि ते आपल्याला ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माननीय सौ अपर्णाताई परांजपे विवेचन करून सांगणार आहेत. तर आत्ताच आपल्या या अपर्णा परांजपे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओज पाहण्याकरता बेल आयकनवर क्लिक करा. ओम श्री सद्गुरुवे नमः. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाचं आपण चिंतन करतो. नाव आहे भक्तियोग. श्री गीतेचे आपण सर्व अध्याय पाहिले. तर प्रत्येक अध्यायाचं जे नाव आहे त्याच्या पुढे योग हा शब्द आहे. म्हणजे योग असं आपण म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे साधारण कल्पना असते. अष्टांग योग आपल्याला माहिती असतो, पतंजली मुनींनी प्रतिपादन केलेला. हठयोग माहिती असतो. आणि आता योग म्हटलं की शरीर सुदृढ राखण्यासाठी करावयाची वेगवेगळी आसनं, असा आपला एक समज झालेला असतो. पण खरं तर योग या शब्दाचा अर्थ आहे युज युंजते, म्हणजे जोडले जाणे. हा भक्ती योग आहे. म्हणजे भक्तीने आपल्याला भगवंताशी जोडलं जायचंय. त्या भक्तीने आपण भगवंताशी कसे जोडले जाऊ याचं प्रतिपादन भगवंत ह्या अध्यायात करतायत. अर्जुनाने मोठ्या युक्तीने सुरुवातीलाच भगवंताने एक प्रश्न विचारलाय. नुकतंच त्यांनी विश्वरूप दर्शन पाहिलंय, भगवंताचं घेतलंय. त्या विश्वरूप दर्शनाने तो भयभीत झालाय. आणि भगवंतानी तर सांगितलंय की तू तुझी चित्तवृत्ती या विश्वरूपाच्या ठिकाणी स्थिर ठेव. आणि अर्जुनाला तर चतुर्भुज रूप प्रिय आहे, सगुण रूप प्रिय आहे. म्हणून तो भगवंतांना प्रश्न विचारतोय. इथे भगवंत आता गुरु आहेत अर्जुनाचे. आपल्या सद्गुरूंना तो प्रश्न विचारतोय अर्जुन की भगवंता, जे भक्ती मार्गाने तुला येऊन मिळतात आणि जे ज्ञान किंवा योग मार्गाने तुला येऊन मिळतात, या दोघांमधला श्रेष्ठ कोण? अर्जुनाला अपेक्षित उत्तर भगवंतानी भक्ती द्यावे असंच आहे. आणि तो हेतू मनात ठेवूनच अर्जुनाने हा प्रश्न जाणीवपूर्वक विचारलाय. भगवंत सुद्धा अर्जुनाने त्या युक्तीने विचारलेल्या प्रश्नाला युक्तीनेच उत्तर देत आहेत. कोणती युक्ती ती आपण जाणून घेणार आहोत. अर्जुनाचा प्रश्न पहिल्या श्लोकात आहे आणि दुसऱ्या श्लोकापासून भगवंताचं प्रतिपादन आहे. गेल्या वेळेला आपण दुसरा आणि तिसरा श्लोक पाहिला होता. वास्तविक तिसरा आणि चौथा श्लोक हा एकत्रितपणे वाचला जातो, कारण तिसऱ्या श्लोकाला जोडूनच चौथा श्लोक येतो. पहिला म्हणजे दुसरा जो श्लोक आहे भगवंतांनी उत्तर दिलेला, त्याच्यात भगवंतांनी अगदी स्पष्टपणे सांगितलंय. भगवंत म्हणतायत की माझ्या ठिकाणी मन ठेवून मय्यावेश मनोयेमा, आणि नित्ययुक्त होऊन नित्ययुक्ता. आणि अजून कशा प्रकारे
अतिशय श्रद्धेने युक्त, म्हणून श्रद्धया परयोपेतास्ते, जे माझी उपासना करतात, म्हणून उपासते हा शब्द आलाय, ते सर्वात उत्कृष्ट योगी असे मी समजतो. खर तर या दुसऱ्या श्लोकामध्ये आपण सुद्धा अशी धारणा करून घेतो की भगवंत इथे योगी कसा आहे हे वर्णन करतायत. पण सुरुवातीचे जे विशेषण जर बघितली आपण, की लक्षात येतं की हा योग मार्ग नाही सांगितलेला आहे आपल्या मनात जो असतो तो. कारण इथे भगवंतानी म्हटले की माझ्या ठिकाणी मन ठेवून अतिशय श्रद्धेने युक्त, भगवंताच्या ठिकाणी मन ठेवणं, श्रद्धा असणं आणि उपासना हा सगळ्यात मोठा शब्द आहे, उपासते. जे माझी उपासना करतात ते सर्व ते योगी, त्यांना मी उत्कृष्ट योगी समजतो. एका अंगाने बघितलं तर हे भक्तीचं वर्णन वाटतं, कारण भगवंताच्या ठिकाणी नित्ययुक्त व्हायचं आहे, त्या ठिकाणी श्रद्धा असली पाहिजे आणि भगवंताची उपासना केली पाहिजे. आणि शेवट तर भगवंत म्हणतायत की ते सर्वात उत्कृष्ट योगी मी मानतो. म्हणजे नक्की भगवंतांना काय म्हणायचंय? इथेच भगवंताचं हे युक्तीचं उत्तर आहे, युक्तीने दिलेलं उत्तर. आणि ज्ञानोबारायांनी त्याच्यावर भाष्य केलं आहे, ते सुद्धा युक्तीनेच केलंय. ज्ञानोबारायांच्या वचनाचा अर्थ लावणं तितकं सोपं नाहीये. म्हणून तर तुकोबारायांनी म्हटलंय त्यांच्याबद्दल, तुका म्हणे नेणो युक्तीची या खोली, म्हणून ठेविली पायी डोई. की ज्ञानोबारायांच्या वचनाची खोली, ती युक्ती समजणं सामान्यांच्या बुद्धीला शक्य नाही. केवळ जर आपण ज्ञानोबारायांना शरण गेलो ना, तरच ती युक्ती आपल्याला कळून येईल. म्हणून आपण सुद्धा तुकोबारायांप्रमाणे संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांना शरण जाऊया आणि त्यांच्या वचनाचा अर्थ काय आहे, त्यांना काय अभिप्रेत आहे हे शोधूया. तो अर्थ शोधता शोधताच भगवंतांना काय सांगायचे हे आपल्याला कळून येईल. म्हणून एक धावता वेध घेऊया दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकांच्या ओळीचा. दुसऱ्या श्लोकाखाली सुरुवातीलाच ज्ञानोबारायांनी काही उदाहरणं दिली आहेत. एक सूर्याचं उदाहरण दिलंय की जेव्हा सूर्य अस्ताला जातो ना, तेव्हा त्या सूर्यबिंबापासून तो असा गोल सूर्य आपला दिसत असतो. समुद्राच्या काठी उभा राहिला ना तो अस्ताला जाणारा सूर्य, तो जसा सूर्य अस्ताला जातो, ते सूर्यबिंब जसं अस्ताला जातं, तशीच त्याची किरण सुद्धा त्याच्या पाठोपाठ त्याला अनुसरतात. पुढे असं सांगितलंय की पावसाळ्याच्या वेळात जशी नदी वाहायला लागली ना, आणि जसजसा पाऊस कोसळत राहतो, तशी त्या नदीला पाण्याच्या एका पाठोपाठ एक लाटा उसळतच लागतात, चढतच जातात, जैसी चढो लागे पंडू सुद्धा. तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. तशी ही श्रद्धा असते, ती कधी कमी होत नाही, वाढतच जाते. मग गंगेचं उदाहरण दिलंय की गंगा समुद्राला मिळते ना, ठाकलिया ही सागर, आणि ती त्याच्यामध्ये मिळायला सुरुवात झाली, गंगेचं ते पाणी समुद्राला जिथे मिळतं, तरी मागून येणारा जो गंगेचा ओघ आहे ना, प्रवाहाचा, तो मिळतच राहतो, थांबत नाही. तसा जो भक्त सर्व इंद्रियांसहित आणि चित्त सुद्धा भगवंताच्याच ठिकाणी सुनी चित्त एकाग्र करून रात्र दिवस काही जाणत नाहीत, भगवंताचीच उपासना करतात,
आणि मग म्हटलं या परी जे भक्त आपण आपे मज देत, अशा प्रकारे जे भक्त स्वतःलाच मला देऊन टाकतात तेची मी योगयुक्त परम मानी, त्यांना मी श्रेष्ठ असे योगाने युक्त असे मानतो. म्हणजे त्यांना मी योगी मानतो. आणि वर्णन कशाचं केलंय? भक्तीचं. म्हणजे यात ज्ञानोबारायांना म्हणजेच भगवंतांना सांगायचं आहे की जो अशा प्रकारे श्रद्धेने युक्त होत, ज्याची श्रद्धा कधीच कमी होत नाही, उलट दिवसेंदिवस वाढतच जाते, आणि सर्व इंद्रिय, आपलं चित्त हे सगळं भगवंताच्याच ठिकाणी एकत्र करून, किंबहुना जे स्वतःलाच भगवंताला अर्पण करून टाकतात, त्यालाच आपण म्हणतो आत्मनिवेदन भक्ती. अशा पद्धतीने भगवंत म्हणतात जे माझी उपासना करतात ते श्रेष्ठ योगी आहेत आणि ते मला प्रिय आहेत. म्हणजे जो भक्त असतो तोच योगी होतो. म्हणजे भक्त ज्ञानोबारायांना अपेक्षित इथे योगी हा अष्टांग योग करणारा योगी नाही, हा हठयोगातला योगी नाही, हा भक्तिभावाने युक्त योगी आहे. आणि त्याला धरून हा भक्तिभावाने युक्त योगी कशी भगवंताची उपासना करतो ते 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलंय. म्हणजे वरभर पाहता आपल्याला असं वाटतं की 3रा आणि 4था श्लोक हा योगाचा आहे, मुळीच नाही. हीच ज्ञानवाची मेघ आहे किंवा हीच भगवंताची युक्ती आहे. हा 3रा आणि 4था श्लोक हा भक्ताचंच वर्णन आहे की जो भक्ती करता करता भगवंताला स्वतःला अर्पण करून भगवंताशी योग साधतो. म्हणजे हा खरा भक्ती योग आहे. आणि हाच युक्तीने करायचा आहे. ही युक्ती भगवंताने अर्जुनाला सांगितली आणि ज्ञानोबाराय आपल्याला सांगताय. म्हणून हे 3रा आणि 4था श्लोकाचा अर्थ आपण सूक्ष्मतेने जाणून घेतला पाहिजे. आपण सगळे भक्त आहोत आणि आता त्या भगवंताशी आपल्याला हा योग साधायचा आहे. कसा साधता येईल ते सांगतायत ज्ञानोबाराय. आणि येरही तेही पांडवाचे आरूढनी सोहम भावा. गेल्या वेळेला आपण सोहम भावाचा अर्थ पाहिला. आणि असे जे येर, भक्तीचे अनेक प्रकार आहेत. नुसतं भक्ती जरी म्हटलं ना तरी प्रत्येकाचा भाव हा वेगवेगळा असतो. आपल्याला असं वाटतं की जे सोहम भावाने साधना करतात भगवंताची ते भक्त नाहीयेत, ते ज्ञानी आहेत किंवा ते योगी आहेत, असं नाहीये. त्यामध्ये सुद्धा भक्तीच आहे. कारण जेव्हा ते सोहम भावावर आरूढ होतात म्हणजे काय करतात, ते आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करतात. श्वास घेताना सो असा आवाज सहज होतो. जर आपण दीर्घ श्वास घेतला की आपल्याला आतल्या आत जाणवतं. डोळे बंद करून घेऊया श्वास, आणि बाकी बाहेर कसलेही आवाज काही असू दे, आपलं लक्ष आपल्या श्वासावरच असलं पाहिजे. कारण त्या भगवंताच्या कृपेमुळे आपण हा श्वास घेऊ शकतो. हा भाव अंतःकरणात असावा की आज मी श्वास घेतोय ना, ती भगवंताची कृपा आहे, त्याची इच्छा आहे म्हणून मी श्वास घेऊ शकते. मग त्या श्वासावर लक्ष केंद्रित करू ना. मग दीर्घ श्वास घेऊ, असा दीर्घ श्वास घेताना सो असा आवाज सहज होतो. आणि जेव्हा श्वास सोडतो तेव्हा हम असा आवाज होतो. आणि जो भक्त आहे ना तो काय विचार करतो या नादातून, की सो म्हणजे तो परमात्मा, तो भगवंत, अहम म्हणजे मी आहे, तो भगवंत मी आहे, या भावाने तो भक्त श्वास घेतो आणि सोडतो. सोहम सोहम. जरी भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणली नाही तरी सुद्धा, म्हणून निरवया अक्षरासी असं म्हटलंय की जो भगवंत सगळीकडे व्यापून आहे,
आणि हे फक्त काही योगातच थोडी सांगितलंय, भक्तीतही सांगितलंय ना. तुकोबराय नाही का म्हणत, आत हरी बाहेर हरी, हरीने विश्व कोंदले. आपल्या आतही तो हरी आहे आणि बाहेरही हरी आहे. आणि हा हरी त्याच्याच अधिष्ठानावर हे सगळं विश्व आकाराला आलंय. या विश्वाच्या रूपाने तो भगवंतच तर प्रकटला आहे. आणि असं प्रकटलेला असताना तरी सुद्धा तो उरलाय, दशांगुळे उरला. असं भक्तीतच तर सांगितलंय संतांनी. म्हणून तो भगवंत सगळीकडे आहे. कण कण मे भगवान. म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितले, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. त्याचा अर्थ काय आहे? भगवंताला फक्त मूर्तीत नाही पाहायचंय, सगळीकडे पाहायचंय. आता सगळीकडे भगवंत आणि त्याचं चिंतन करायचंय, त्याच्या ठिकाणी बुद्धी एकाग्र करायची. किती कठीण आहे हो. एका ठिकाणी उभा असेल तर आपण तिथे एकाग्र करू शकतो, पण सगळीकडेच आहे तर कुठे कुठे मन एकाग्र करणार. म्हणून म्हटले की मनाची नखी न लगे. जिथे मन प्रवेश करू शकत नाही त्या भगवंताच्या स्वरूपात, जिथे बुद्धीची धाव पोहोचू शकत नाही, कशी पोहोचणार? वेद तर सर्वश्रेष्ठ आहेत, भगवंताच्या निश्वासातून जन्माला आलेले. पण त्या वेदांना तरी त्या भगवंताचं स्वरूप कळलं का हो? ते पण म्हणाले नेती नेती, हे असं नाही, हे असं नाही. जिथे वेदांना भगवंताचं हे सर्व व्यापक स्वरूप कळू शकलं नाही, तिथे आपल्या बुद्धीला कसं कळेल? मनाहून सूक्ष्म बुद्धी आहे आणि इंद्रिय तर खूपच स्थूल आहेत. जर मनाला कळलं नाही, बुद्धीला कळलं नाही, तर इंद्रियांना ते स्वरूप कसं काय कळेल? इंद्रियांनी ते कसं आकळलं जाईल? म्हणून ते स्वरूप ध्यानाला सुद्धा कठीण आहे. म्हणून एके ठाई न संपडे. म्हणून एका ठिकाणी त्याचा शोध घ्यायला गेलं तर ते सापडत नाही, कारण ते कुठल्या विशिष्ट आकारातच नाहीये. तर त्याच्यावर ध्यान कसं करणार? जया सर्वत्र सर्वपणे सर्वही काळी असणे. कसं आहे तो भगवंत? सगळीकडे आहे आणि सगळ्या वेळी आहे, कारण त्याला आकारच नाही, निराकार आहे आणि तरी सुद्धा सगळीकडे आहे. जसं आकाश आहे ना, आकाशाला कुठे आकार? तरी ते आकाश सगळ्या ठिकाणी आहे की नाही? रात्री जरी आपल्याला दिसत नसलं तरी आकाश आहेच. त्या आकाशात तर आपण चंद्र पाहतो, त्याची निलिमा दिसणार नाही रात्री, ते काळं दिसेल, पण आकाश आहेच. म्हणून परमात्म्याला उपमा द्यायची झाली तर त्यातल्या त्यात जवळचा आकाश. पण परमात्मा सर्वार्थाने त्या आकाशासारखा नाहीये, त्याच्याहूनही सूक्ष्म आहे. ज्ञानोबरायांनीच सांगितले ना, परी आकाशा पळवते गाळून घ्यावे, ते हे तत्व, ते हे परमात्म तत्व. आकाशाची गाळणी केली ना तर त्याच्यातून सुद्धा ते गाळलं जातं, इतकं सूक्ष्म आहे. आता अशा त्या सूक्ष्म परमात्म्याचं, ज्याला कुठलाही आकार नाही, जो एका विशिष्ट ठिकाणी आहे आणि विशिष्ट ठिकाणी नाही असा नाही, सगळीकडे आहे, सगळ्या काळी आहे, त्याचं चिंतन कसं करायचं? म्हणून ते चिंतन सुद्धा हिमपुटी झालं, नाराज झालं, थकून गेलं. कसं आहे तो भगवंत? तो आहे म्हटला तर दाखवता येत नाही, म्हणजे होय ना नोहे, कारण तो दाखवता येत नाही. म्हणून एखादा म्हणेल कुठे आहे तो, पण नाही म्हटलं तर त्याचा परिणाम दिसतो ना, म्हणून तो आहे. म्हणून कितीही उपाय केले, कोण कुठल्या पद्धतीने प्रयत्न केला तरी तो आकळलाच जात नाही, उपजतीची ना.
जे चळे ना ढळे, हे सगळं परमात्मा तत्वाबद्दल चाललेलं आहे. जो चालत नाही ना ढळे, हलत नाही, सरे म्हणजे संपत नाही, आणि मळे म्हणजे मळतही नाही. बाकी सगळ्या आकारवान वस्तू कशा चालतात, हलतात, संपतात, नाहीतर जीर्ण तरी होतात, म्हणजे मळतात तरी. असं जे परमात्म तत्व आहे ते ज्यांनी स्वतःच्या बळावर, म्हणजे ज्या आत्मशक्तीच्या बळावर ज्यांनी स्वाधीन करून घेतलं, असे जे योगी भक्त आहेत त्यांच्याविषयी आता भगवंत बोलताय. आपुलेनी बळे, हे बळ कुठलं आहे? ते जे बळ आहे ना, आपुलेनी बळे, ते बळ कोणतं आहे? ते चौथ्या श्लोकाखाली ज्ञानोबराय वर्णन करून, म्हणजे भगवंत सांगतात आणि ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतात. हे बळ कशाने प्राप्त होतं? निर्गुण निराकार परमात्म्याला, जो सर्वत्र सर्व काळी आहे, जो कुठे जात नाही, येत नाही, जो कधी संपत नाही, जो कधी मळत नाही, म्हणजे कुठल्या विकारांच्या अधीन होत नाही, असं जे परमात्म तत्व आहे, जिथे मन पोहोचू शकत नाही, बुद्धी पोहोचू शकत नाही, असं जे परमात्म तत्व आहे, ते जर स्वाधीन करून घ्यायचं असेल, ते जाणून घ्यायचं असेल आपुलिया बळे, म्हणजे आपल्या सामर्थ्यानी, तर ते सामर्थ्य मिळवायचं कसं? आपल्याला कळलं की आपल्या सामर्थ्याने आपल्याला मिळवायचंय, पण ते सामर्थ्य कसं मिळवता येईल हे ज्ञानोबा सांगतात आपल्याला. कशाने मिळेल होते सामर्थ्य आपल्याला? पै वैराग्य महापावके. वैराग्य पहिला शब्द आला. साधना म्हटली ना, तर साधकाच्या ठिकाणी वैराग्य हे दृढ असावंच लागतं. स्मशान वैराग्य चालत नाही साधनेत. स्मशान वैराग्य कशाला म्हणतात? जे तात्पुरतं, काही काळापुरतं असतं, त्याला म्हणतात स्मशान वैराग्य. म्हणजे एखाद्या जवळच्या व्यक्तीचा आपण मृत्यू पाहिला, आपण म्हणतो कसं, अरे काल ती मला भेटला होता, काल तो मला भेटला होता, आणि आज अचानक असं कसं झालं? आणि मग म्हणतो काही भरोसा नाही हो, आपण आज आहोत आणि उद्या नाही. काय चांगला हसत खेळत होता, काल माझ्याशी बोलला आणि आज नाही. मग आपल्या मनात वैराग्य येतं, बाबा या जीवनाची काही शाश्वती नाही, नको कुशात गुंतायला. त्या भगवंताच्या, त्या अध्यात्माच्या मार्गाला लागलं पाहिजे, पण कधी काळ येईल आपण आपला ग्रास करेल सांगता येत नाही, असं वाटायला लागतं कुठला मृत्यू पाहिला की. पण थोडासा काळ उलटून गेला की आपण ते विसरून जातो आणि पुन्हा त्या संसारात आसक्त होतो. म्हणजे काही काळ ते वैराग्य येतं आणि कालांतराने निघूनही जातं. त्याला म्हणतात स्मशान वैराग्य, म्हणजे स्मशानात गेल्यावर येणारं वैराग्य. मृत्यू पाहिल्यावर किंवा एखादा दुःखद प्रसंग पाहिल्यावर किंवा एखादं संकट आपल्यावर आलं, दुःखाचा डोंगर कोसळला की असं वाटतं नको हा संसार, पुरे पुरे हा संसार, कर्म बळीवंत दुस्तर, असं वाटायला लागतं. पण ते काही काळ वाटतं, पुन्हा अनुकूल एखादी गोष्ट घडली ना आपल्या मनाला की लगेच मन त्याच्या मागे धावतं आणि मग ते वैराग्य पडतं मागे. म्हणून शंकराचार्यांनी पण सांगितलंय विवेक चूडामणीमध्ये की साधकाच्या ठिकाणी जे वैराग्य असायला हवं ना, ते तीव्र वैराग्य हवं. आणि म्हणून या तीव्र वैराग्याला ज्ञानोबारायांनी शब्द वापरलाय वैराग्य महापावके, म्हणजे वैराग्य रूपी अग्नी. पावक म्हणजे अग्नी, आणि कसा आहे तो? प्रखर. महापावके प्रखर अग्नी, म्हणजे वैराग्य रूपी प्रखर अग्नीनी काय जाळून टाकायचं आपल्याला? जाळूनी विषयांची कटके. कटके म्हणजे सैन्य. आता हे जे चौथा श्लोकाखालच्या ज्या ओव्या आहेत ना, ते एक रूपक आहे मोठं, जणू काही युद्ध चालू आहे. खरं तर हे युद्ध आपल्या प्रत्येकाच्या मनात चालू आहे, रात्रंदिवस चालू आहे. एकीकडे संसार आहे म्हणजे कौरव,
आणि एकीकडे अध्यात्म आहे, पांडव. नेहमी कौरवांची संख्या जास्त असते की नाही? कौरव जास्तच असतात संख्येने, आणि पांडव नेहमी संख्येने कमी. म्हणजे परमार्थाची ओढ त्या संसाराच्या तुलनेने कमीच असते नेहमी. हे विषम युद्ध सतत आपल्या मनात चालू आहे. त्यांनी चांगलं एक प्रमाण दिलं, विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत जाळ अग्नी जैसा. हे युद्ध आपल्या आत चालू आहे. म्हणून तुकोबाराम रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. हे युद्ध आपल्या आत आहे, बाहेरून कोणी आपल्यावर हल्ला करत नाहीये. हे सगळं आतच चाललंय. एकीकडे आपली सत्सद विवेक बुद्धी सांगते की हे सगळं जे दिसतंय ना डोळ्यांनी, हे विश्व जे आकाराला आलेलं, ते असत्य आहे. कारण जे जे उपजलंय त्याचा नाश अटळ आहे. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे. जे जे म्हणून जन्माला आलं त्याचा नाश अटळ आहे. आणि हे विश्व सगळं जन्माला आलेलं आहे. फक्त परमात्मा एक मात्र असा आहे की जो मुळात होता, आता आहे आणि नंतरही राहणार आहे. बाकी सगळं आकारवान आहे. त्यामुळे बुद्धी आपल्याला सांगते की हे आकारवान आहे ना, ते कधी कधी नाश पावणार, म्हणून परमार्थाकडे जाईल. पण ते ममत्व असतं ना, काम असतात, वेगवेगळे जे विकार आहेत ना, ते आपल्या त्या संसाराकडे ओढत असतात. त्यातलं सुख हवं हवं असं वाटत असत. एकीकडे अध्यात्म ओढते आणि एकीकडे संसार. एकीकडे विरक्ती आहे तर एकीकडे आसक्ती आहे. हा संघर्ष चालू आहे. हे युद्ध आहे आणि आपण सगळे निघालो त्या युद्धाला. पण शूर योद्धा जो असतो ना, धैर्यवान, ज्याने ठरवलंच आहे की मला विजय मिळवायचाच आहे काही झालं तरी, तो काय करतो? आपल्या ठिकाणी वैराग्य दृढ करतो, वैराग्य रूपी प्रखर अग्नी. आणि त्यात हे विषयरूपी जे सैन्य आहे ना, ते सगळं जाळून टाकतो. कारण ते विषय इंद्रियांना भरकटवतात. आणि इंद्रिय एकदा भरकटली ना की मन सुद्धा त्याच्या मागे जातं, आणि कधी कधी ते मन त्या बुद्धीला पण खेचून घेऊन जात. म्हणून ते विषयानाच जाऊन टाकू वैराग्याने. आणि ते वैराग्य ना विवेकाने दृढ होत. कारण विवेक सांगतो हे योग्य हे अयोग्य, हे सत्य हे असत्य, हे अविनाशी आणि हे नाशिवंत. मग जर हे नाशिवंत आहे तर त्या ठिकाणी का आसक्त होतोस? नको आसक्त हो, कधी ना कधी नाश पावणारच, असा तो विवेक सांगतो. आणि मग वैराग्य दृढ होत. म्हणून साधकाच्या ठिकाणी दोन्ही हवं, विवेकही हवा आणि वैराग्यही हवं. पण ते वैराग्य प्रखर असायला हवं. त्यांनी ते विषयरूपी सैन्य जाळून टाकलं पाहिजे. असं जेव्हा विषयरूपी सैन्य जाळलं जातं तेव्हा काय होतं? अधपली तवके इंद्रिये धरली असं म्हटलंय. अधपली तवके, अधपली म्हणजे होरपळलेली, तवके त्या वैराग्य रूपी अग्नीमध्ये विषयांचं सैन्य जाळल्यामुळे ती जी तवक आहेत, अधपली तवके इंद्रिये धरली. तवके म्हणजे धैर्याने. आता इंद्रियांना कळलंय आपल्याला जे जे विषय हवे होते ते तर ह्या योद्ध्यांनी जाळून टाकले. आता उपभोग कशाचा घ्यायचा? कल्पना करा की आपल्याला खूप भूक लागली आहे आणि त्याच वेळेला बाहेर पाऊस पडतोय, छान कोसळतोय, आणि कोणीतरी गरमागरम कांदा भजी आणून ठेवली. आणि आपण आता त्या हात, आपलं जे इंद्रिय आहे ना,
कर्मेंद्रिय, त्यांनी त्या भजीला हात आपण लावणार आणि ती गरम गरम भजी तोंडात घालणार, मुख या इंद्रियात. तेवढ्यात कोणीतरी ते हिसकवून घेतली भजी आपल्याकडनं, प्लेट. तर काय होईल हो त्या इंद्रियांचं? म्हणून त्याचं वर्णन जणू काही ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. ते म्हणतायत, वैराग्याच्या धगधगत्या अग्नीमध्ये विषयरूपी सैन्य जाळल्यामुळे, या जो अग्नी होता ना, त्यांनी होरपळलेली म्हणजे अधपलेली इंद्रिय धैर्याने कशी बशी धरून ठेवली आहेत. आता होरपळली ती, कारण मला जो विषय हवा होता तो कोणीतरी खेचून घेतला, जाळून टाकला. आता इंद्रिय करणार काय? इंद्रियांना कामच नाही उरलं. म्हणजे त्या इंद्रिय जो हात आपले जात होते त्या भजीकडे, ते तर भजी नाही तर हात जाणार कुठे? तोंड वाट पाहत होतं की आता त्या हाताद्वारे ती भजी आपल्या तोंडात जाणार, मुखात पडणार, आपल्याला त्याचा भोग घडणार, म्हणून ते मुख सुद्धा वाट पाहत होतं. पण इंद्रिय म्हणजे हाताची आणि मुखापासून तो विषय खेचून घेतला गेला किंवा नष्ट झाला. आता ती जी इंद्रिय आहेत ना, होरपळली आहेत त्या वैराग्य रूपी अग्नीमध्ये, ती कशी बशी धैर्याने टिकून राहिली आहेत. आता सुरू झालंय हे युद्ध. म्हणजे एकीकडे इंद्रिय विषयांकडे धावतायत आणि एकीकडे जे वैराग्य रूपी अग्नी तयार झालाय ना, तो ते विषय जाळून टाकतोय. असं हे युद्ध चाललंय. आणि असं सुरू झालं की मग पुढे काय होतं? मग संयमाची धाटी सुनी मुरडली उफराटी, इंद्रिये कोंडिली कपाटी हृदयाची. ज्ञानोबराय सांगतात वर्णन करून. धाटी म्हणजे फास. आता इंद्रियांना एक विषय नाही मिळाला, ठीक आहे, भजी नाही तर नाही, दुसरं काहीतरी मिळते का? चिप्स, कालच पाकिट आणली होती चिप्सची, तिकडे जाईल. पण तो जो संयम आहे ना, त्या मनाने त्या संयमाचा फासा टाकला त्या इंद्रियांवर. म्हणाले कुठेच जायचं नाही, भजी नाही, चिप्स नाही, काही मिळणार नाही. म्हणून तो संयमरूपी फासा टाकला त्या इंद्रियांवर आणि त्यांना मागे खेचलं. सुनी मुरडली उपराटी. मुरडली म्हणजे जी पुढे धावत होती तिला मागे खेचून घेतलं त्या इंद्रियांना. आणि त्यांना सांगितलं बाहेर जाऊ नका, आत पहा, आत. तो विषय बाहेरच्या विषयांचा उपभोग घेऊ नका. घ्यायचं आहे ना तर फक्त शरीर धारणे, म्हणजे काही आपल्याला उपाशी मारायला सांगितलं नाही ना. ते एखादा म्हणेल बापरे काहीच खायचं नाही, काहीच प्यायचं नाही, म्हणजे कसं व्हायचं? शरीर धारणेपुरतं जेवढं आवश्यक आहे तेवढं अवश्य खावं. पण इंद्रियांचे चोचले पुरवणे 9व्या अध्यायात पण सांगितलंय ज्ञानोबरायांनी की इंद्रियांचे चोचले पुरवू नका. कारण एकदा इंद्रियांचे चोचले पुरवले ना की इंद्रिय तिथेच धावतात. एकदा त्या इंद्रियांना सवय लागली ना चमचमीत खायची, कि मग त्यांना घरातलं सात्विक अन्न नको होतं, सारखं बाहेरच खायचं. आणि आता तर बऱ्याच सोयी झाल्यात. झोमॅटो आहे, स्विगी आहे, घरी नाही तर बाहेर. आपल्याला बाहेर कशाला? बाहेर किती पण पाऊस पडला तरी चालेल, या दोन्ही सर्व्हिस चालू आहेत. बाहेरचं खायचं एकदा का त्या इंद्रियांना सवय लागली की ती सारखी तिकडेच धावतात. म्हणून शरीर धारणेपुरतं खावं, अन्न ग्रहण करावं, पण त्याचे चोचले पुरवणे, इंद्रियांचे कुठल्याही चोचले पुरवायचे नाहीत. ते हे युद्ध आहे. म्हणून इंद्रिय सारखी बाहेर धावणार, त्यांना वळवायचंय. सुनी मुरडली उपराटी. आणि वळवायचंय कुठे? आत. विषय तो त्यांचा झाला नारायण, असं करायला हवं. इंद्रिय कोंडली कपाटी हृदयाची, त्यांना आत आणायचे, हृदयामध्ये कोंडून टाकायचे तिथे. म्हणजे इंद्रियांची बाहेर जाण्याची प्रवृत्ती थांबली की त्या इंद्रियांच्या मागे जे मन जातं ना, ते सुद्धा आपोआप आत वळतं. इंद्रिय निमित्त आहेत, हो, ते खूप स्थूल आहेत.
आपल्याला एखाद्याचे हात बांधून ठेवता येतील, पण मन बांधून ठेवता येईल का हो? आपण म्हणून ठीक आहे, आपल्या हात जातात ना सारखे त्या विषयांकडे, हातच बांधून ठेवतो. हात बांधून ठेवू हो, पण मनाचं काय? मनाला कसं बांधणार? इंद्रिय स्थूल आहेत, मन सूक्ष्म आहे. पण ते इंद्रियांच्या वाटे बाहेर धावतं. इंद्रिय उपभोग घेतात, त्या इंद्रियांना ते गोड वाटतं, म्हणून मनाला गोड वाटतं. म्हणून जर इंद्रियच आतमध्ये वळवली की मनही आत वळेल. आणि जर भगवंतापर्यंत जायचं असेल तर मन बाहेर जाऊन चालेल का हो? कारण तो भगवंत तो बाहेर कुठे नाहीच आहे, आपल्या आत आहे. तैसा हृदया माझी मी रामू, असता सकळ सुखासी आरामू. पण आपल्यासारखे जे भ्रांत जीव आहेत ते काय करतात? परिभ्रांत असी कामू विषयांवर. तो भ्रांत जीव त्या विषयांच्याच मागे धावतो. खरं तो बिचारा, तो राम आपल्या आत आहे. तैसा हृदया माझी मी राम. त्या आतल्या श्रीरामाला, त्या भगवंताला जाणून घ्यायचं असेल, त्याची कृपा मिळवायची असेल, त्याच्याशी जोडलं जायचं असेल, तर हे सगळे जे बाहेर धावतायत ना, इंद्रिय, मन, त्या सगळ्यांना आत वळवायचंय. आणि त्याच्यासाठी साधन ध्यान आहे, योग आहे. आता त्याचं वर्णन सुरू केलंय, आणि हे सुद्धा युद्धाच्याच प्रमाणे सांगितलंय. अपानेयाच्या कवडा, लावोनी आसन मुद्रा सुहाडा, मूळ बंधाचा हुडा पन्नासीला. आता हे कुंडलिनी योगाचं वर्णन सुरू केलं. जेव्हा एखादा साधक त्याच्या बाहेर जाणाऱ्या वृत्ती सगळ्या आत वळवतो, सुनी मुरडली उपराटी, तेव्हा मग त्याच्या शरीरात काय काय बदल व्हायला लागतात ना, याचं वर्णन माऊलींनी केलंय. आपण या आकृतीने समजून घेऊया आधी, कारण एक रूपक आहे युद्धाचं. तर आता हे बंध कोणते, ही चक्र कोणती, हे सगळं जाणून घ्यायला हवं. त्या आकृतीमध्ये आपल्याला कळतंय. सगळ्यात पहिलं जे चक्र आहे ते आहे मूलाधार चक्र. त्याच्या नावावरूनच आपल्याला कळतं, मूल आधार. आपल्याला माहितीये, कुठलीही बिल्डिंग जर भक्कम उभी राहायला हवी असेल तर त्याचा पाया भक्कम असावा लागतो. भागवत धर्माची इमारत का भक्कम उभी राहिली हो? कारण त्याचा पाया ज्ञानोबांनी घातला होता. ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानोबराने त्या भागवत धर्माचा पाया असा भक्कम बांधला की त्याच्यावरती इमारत उभी राहिली, आणि तुकोबाराय त्याचे कळस घातले. पाया भक्कम असावा लागतो. तशी चक्र उलट्या क्रमाने असले, हा पाया आहे. पहिला आहे ते मूलाधार चक्र. कुठे त्याचं ठिकाण? आपलं जे गुदद्वार आहे आणि पुरुषांचं जन्नेंद्रिय आहे त्याच्या बरोबर मध्यावर शिवण असते, शिवण. त्या शिवणीच्या अर्धा इंच वरती त्याचं ठिकाण आहे. स्त्रियांच्या ठिकाणी गर्भाशयाच्या मुखाशी हे मूलाधार चक्र असतं. जर MRI काढला तर दिसणार नाही. कोणीही MRI काढायला जाऊ नये. कुठल्याच स्थूल यंत्रात ते दिसत नाही, ही चक्र. पण जे सूक्ष्म यंत्र आहे ना, भगवंताने दिलेली जर आपल्याला सूक्ष्म दृष्टी दिसली तर या चक्राचा अनुभव आपल्याला येतो. ते सूक्ष्म ज्ञानाने ही चक्र कळतात. ते मूलाधार चक्र. मुळात ही जी चक्र आहेत, सप्तचक्र, ती आपली शक्ती केंद्र आहेत. म्हणजे पॉवर हाऊस म्हणूया आपण आपल्या शरीरातले. ही सगळी शक्ती केंद्र आहेत आपली, आणि तिथून आपल्या सर्व शरीरभर ऊर्जा संचलित होत असते. नुसतं आहारातून ऊर्जा मिळत असं आपल्याला वाटत असेल तर तो आपला भ्रम आहे. ती स्थूल ऊर्जा मिळेल फार फार तर, पण ही जी सूक्ष्म ऊर्जा आहे ना, त्या सूक्ष्म ऊर्जेच्या बळावर हे शरीर हालचाल करतं.
म्हणून पूर्वीच्या काळी कितीतरी ऋषी मुनी त्यांनी जे तप केलेलं आहे त्याचं जे वर्णन आपण ऐकतो त्याच्यात खोटं काहीच नाहीये. काही जण नुसती कंदमुळं खाऊन त्याच्यापेक्षाही जे श्रेष्ठ आहेत ते नुसती झाडाची पानं खाऊन, काही जण नुसतं पाणी पिऊन तप केलंय, काही जणांनी वायू प्राशन करून तप केलंय. आपण भागवतामध्ये ध्रुवबाळाने तप केलं ते वाचलं असेल तर त्याच्यात असंच वर्णन आहे. आजही जे काही जण नर्मदा परिक्रमेला जातात तिथे असे काही आहेत साधू पुरुष, 100च्या वर त्यांचं वय आयुर्मान आहे आणि आहार म्हटलं तर कित्येक वर्ष त्यांनी अन्न पदार्थ खाल्ला नाहीत आणि तरी सुद्धा एवढं आयुष्य लाभलंय. आणि आपण तर काय काय खात असतो आणि तरी सुद्धा रडत असतो, अमुक झालं तमुक झालं. ही ऊर्जा, ही शक्ती येते कुठे? हे जे पॉवर हाऊस आहेत ना आपले त्याच्यामुळे. म्हणून ही चक्र प्रत्येकाच्या शरीरात आहे, पॉवर हाऊस प्रत्येकाच्या शरीरात आहे ही चक्र, पण आपली निद्रिस्त आहेत. का होतात ती निद्रिस्त? विकार आणि वासनांनी. बहिर्मुख वृत्ती असल्यामुळे ही चक्र काम करत नाहीत. एखादी गाडी आपण विकत घेतली, चांगली महागडी कार, कितीतरी लाखाची, 7-8 लाखाची असेल, घरी आणली आणि नुसती ठेवून दिली पार्किंग मध्ये, वापरलीच नाही, काय होईल? काही काळाने ती कार कितीही महागाची असली तरी सुद्धा चालणार नाही, त्याची सर्व्हिसिंग करून आणावी लागेल आणि मग चालते. कितीतरी जणांचा हा अनुभव असतो. कारण बाहेर इतकं ट्रॅफिक असतं की लोक म्हणतात ती कार घेऊन जाण्यापेक्षा बरं आपलं बसने गेलं, रिक्षाने गेलं, काम झालं. म्हणून कार तशीच पडून राहते. कधीतरी बाहेर जायचं असेल ना फिरायला की मग ती कार काढली जाते, मग ती चालतच नाही, मग त्याला सर्व्हिसिंग करावं लागतं, मेकॅनिकला बोलवावं लागतं. तसंच या चक्रांचं झालंय आपल्या बाबतीत. ही चक्र आहेत आपल्या शरीरात, प्रत्येकाच्या शरीरात, पण आपण तिथे लक्षच दिलं नाही त्या चक्रांकडे. आपल्या सगळ्या वृत्ती बाहेर आहेत आणि म्हणून ते इथे आधी ज्ञानोबांनी सांगितलं की ते इंद्रियांना आत वळवायचं, इंद्रियांबरोबर ते मन आत वळेल आणि मग त्या चक्रांकडे लक्ष जाईल. त्या प्रत्येक चक्रावर काम करायला हवं, प्रत्येक चक्राच्या ठिकाणी मन एकाग्र करायला हवं. बरं, ते चक्र आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीये, ते अनुभवायचं आहे. आता आपल्याला त्या मूलाधार चक्राचं स्थान कळलं की गुदद्वार आणि जननेंद्रिय यांच्या मध्यभागी शिवणीच्या मागे अर्धा इंच वर. मग आपण डोळे बंद करावे. डोळे बंद केलं ना की डोळ्यांना काही दिसणार नाही, मग इंद्रिय पण त्याच्या मागे जाणार नाही. ध्यानमुद्रा लावू, ज्ञानमुद्रा लावू आणि सगळं लक्ष जे वर्णन केलं ना मूलाधार चक्राचं जे स्थान, तिकडेच सगळं लक्ष केंद्रित करू. जणू काही आपलं सगळं शरीर म्हणजे ते तेवढं मूलाधार चक्र आहे. बाकी शरीराच्या कुठल्याही भागाची आपल्याला जाणीव असता कामा नये. इतकं लक्ष एकाग्र व्हायला हवं. म्हणून श्वासावर लक्ष केंद्रित करून करून त्या मूलाधार चक्राच्या ठिकाणी त्याला एकाग्र करू. हळूहळू ते जसं एकाग्र होईल ना तसं ते चक्र जाग होईल. त्याच्या वर जी आवरण साठलीत ना विकार वासनांची, ती हळूहळू नष्ट होतील. आपण सगळ्यांनी लहानपणी एक प्रयोग केला असेल बघा, म्हणजे मी तरी केला होता. भिंग असतं, भिंग घ्यायचं, सूर्यप्रकाशात उभं राहायचं, ठेवायचं सूर्याची किरण जिथे पडतायत आणि खाली कागद ठेवायचा किंवा कापूस ठेवायचा आणि तिथे बरोबर एकदम बारीक बिंदू पडेल त्या भिंगातून सूर्यप्रकाशाचा की बरोबर तो कागद जळायला लागतो. मला गंमत वाटायची आणि मग तो बिंदू फिरवायची, मग त्याचा आकार काढायची, ओ मग अपर्णा, मग माझं नाव लिहायची, मी अपर्णा त्या भिंगाने त्या कागदावर. काडेपेटी नाही, काही नाही, पण ती जी सूर्याची किरण विखुरलेली होती ना ती त्या भिंगाच्या द्वारे एकाग्र केली आणि एका बिंदू रूपात तिथे पाडल्यावर तिथे जी ऊर्जा उत्पन्न झाली त्याने तो कागद जळायला लागला. हा प्रयोग सगळ्यांना माहितीये. तसंच आपल्याला चक्रांच्या बाबतीत करायची. आपली जी ऊर्जा, जी शक्ती बाहेर जाते ना इंद्रियांवाटे, मनावाटे,
त्या सगळ्या किरणांना, जणू काही ते सूर्याची किरणं बाहेर फाकतात असं समजूया, त्या सगळ्यांना एकत्र करायचंय एका ठिकाणी. ती जशी एकत्र एका ठिकाणी येतील ना सगळी किरणं, बरोबर तिकडची शक्ती जागी होईल, ते चक्र जाग होईल. आधी मूलाधार, ते मूलाधार चक्र, त्याच्या ठिकाणी भूलोक वास करतो. ही सप्तचक्र म्हणजे सप्त लोकाचे प्रतिनिधी म्हणजे आहेत, ज्यांची वृत्ती फक्त त्या मूलाधार चक्रापाशी आहे. फक्त मूलाधार चक्र जागा होऊ शकलंय साधनेने. ते खूप प्राथमिक अवस्थेत आहेत. म्हणजे जर वर्णन ऐकलं ना आपण योगशास्त्राच्या पुस्तकामध्ये, तर ती लोक फक्त पशुवृत्तीने जगतात. म्हणजे खायचं, झोपायचं आणि उपभोग घ्यायचा, संभोग घ्यायचा, एवढंच त्यांना माहिती असतं. अशा वृत्तीने जे वागतात ना, त्यांचं ते मूलाधार चक्र कधीच जाग होत नाही. पण तेच जर आपण भोगावर, निद्रेवर आणि संभोगावर जर संयम केला, तर हे मूलाधार चक्र जाग होतं. आणि मग ते मूलाधार चक्र जाग झालं की मग ती शक्ती आहे ना, ती कुंडलिनी शक्ती त्याच्याच तर अधिष्ठानावर आहे, ती जागी होते आणि तिचा पुढचा प्रवास सुरू होतोय. आधी एक एक चक्र जागी होत जातात, ऍक्टिव्ह होतात, आणि मग त्या कुंडलिनी शक्तीचा प्रवास सुरू होतो. मूलाधार चक्राच्या वरती आहे स्वाधिष्ठान चक्र, खूप कमी अंतर आहे त्याच्यामध्ये. मूलाधार चक्राला 4 पाकळ्यांचं चक्र दाखवलंय, ते 4 पाकळ्या आहेत त्या चक्राला. आणि त्याच्या वरचं जे स्वाधिष्ठान चक्र आहे त्याला 6 पाकळ्या आहेत. मूलाधार चक्राच्या ठिकाणी पृथ्वी तत्व अधिक प्रमाणात आहे. ते सगळ्यात स्थूल तत्व पंचमहाभूतांपैकी ते त्या मूलाधार चक्राच्या ठिकाणी, स्वाधिष्ठान चक्राच्या ठिकाणी जलतत्व आहे. हे जे स्वाधिष्ठान चक्र आहे त्याचा आपल्या सगळ्या भावभावनांशी संबंध असतो. म्हणजे आनंद मिळवायचा, मनोरंजन, फिरायला जायचं, लाईफ एन्जॉय करायचं, या सगळ्या ज्या भावना आहेत ना एन्जॉयमेंटच्या, त्या सगळ्या ह्या चक्राशी संबंधित असतात. पुन्हा आपल्याला प्रश्न पडेल, मग काही एन्जॉय करायचं नाही का? असं कोणीच नाही सांगितलंय. गोरक्षनाथ गुरुजी तर म्हणतात, हसीबा खेळीबा, हसत खेळत जीवन जगा. पण त्या एन्जॉय करण्याला पण मर्यादा असायला हव्यात ना. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असायला हवी. मग तो कुठल्याही गोष्टीचा उपभोग असू दे, मनोरंजन असू दे. आपल्याला म्हण माहिती, अति तेथे माती, ती मर्यादा आपल्याला कोणी शिकवली माहितीये? प्रभू श्री रामचंद्रांनी. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक नात्यामध्ये मर्यादा कशी जपायची, म्हणून त्यांना आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो. जेव्हा आपण आपल्या ह्या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण मिळवतो, जेव्हा आपल्याला प्रायोरिटी कळायला लागतात की नुसती एन्जॉयमेंट ही आपल्या जीवनाची प्रायोरिटी नाहीये, त्याच्यापेक्षा काहीतरी जास्त असायला हवं ना. हा मानवी देह जर इतका दुर्मिळ आहे, तर तुझा मौज मजेमध्येच व्यतीत करायचा का, खर्च करायचा का, असा विचार करून जे ह्या सगळ्या भावभावनांवर नियंत्रण मिळवतात त्यांचं स्वाधिष्ठान चक्र जाग होतं. तिथे आहे भुवर लोक, स्वाधिष्ठान चक्राच्या जवळ. हे स्वाधिष्ठान चक्र पाठीचा मणक्याचं शेवटचं जे टोक आहे ना, तिथे ते त्याचे स्थान आहे स्वाधिष्ठान चक्राचं. आता झालं पृथ्वी तत्व झालं, आप म्हणजे जलतत्व झालं, त्याच्यावर मणिपूर चक्र आहे. हे अतिशय महत्वाचं चक्र आहे. आपल्या नाभिस्थानाच्या मागे बरोबर मणिपूर चक्र आहे, म्हणून त्याला नाभी चक्र असं सुद्धा म्हणतात. पाठीच्या कण्याच्या बाजूला, नाभीच्या मागे आणि पाठीच्या कण्याच्या बाजूला त्याला 10 पाकळ्या आहेत त्या चक्राला.
आणि हे नाभी चक्र ऊर्जेचं सगळ्यात मोठं केंद्र आहे. कारण आपल्या सगळ्या शरीरात ज्या नाड्या आहेत ना, 72,000 नाड्या, त्या नाभीतून सगळीकडे जातात शरीरात. नाभी हे त्याचं केंद्रस्थान आहे सर्व नाड्यांचं. म्हणून स्त्रियांमध्ये जेव्हा बाळ पोटात आकार घेतो, तो गर्भ आकार घेतो, ती नाळ तिथून जोडलेली असते मुलाच्या, त्या बाळाच्या नाभीला. तिथून सगळं काही त्याला मिळत असतं. म्हणून तेल जिरवायचं असतं नाभीमध्ये, तिथे जिरवलं ना की सगळीकडे पोहोचतं. हा मूळ उद्गम आहे. म्हणून नाभी चक्र अतिशय महत्वाचं आहे. त्यालाच म्हणतात मणिपूर चक्र. तिथे अग्नी तत्व आहे आणि अग्नीचं स्थान आपल्याला माहिती आहे आपल्या आयुष्यात किती महत्वाचं आहे. आणि हे जे चक्र आहे ना, ते सकारात्मकतेवर काम करतं. रजोगुणी आहे, त्यामुळे कार्य करणं सकारात्मक, हे सगळं नाभी चक्राशी संबंधित आहे. जर आपण आपलं सर्व लक्ष क्रमाक्रमाने, जसं मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, त्याच्यानंतर नाभी चक्र म्हणजेच मणिपूर चक्रावर जर केंद्रित केलं तर आपली कार्यक्षमता वाढते. जो सदैव नेहमी आळस येत असताना, कंटाळा आला, झोप आली, हे जे सगळ्या भावभावना आहेत ना नेगेटिव्ह, काय माझ्या आयुष्यात काही चांगलं होतच नाही, मी काय करायला गेलं ते पूर्ण होतच नाही, असं जे सगळेजण नेगेटिव्ह बोलणं, नैराश्याचं बोलणं, जर आपण या मणिपूर चक्रावर काम केलं, तिथे सगळं तर चित्तवृत्ती एकाग्र केल्या, ते जर जाग केलं तर हे सगळे नकारार्थी विचार निघून जातात, आळस, निद्रा, सगळं काही निघून जातं आणि आपल्या हातून कार्य घडतं सकारात्मक. कार्यासाठी ऊर्जा मिळते. ज्यांचं हे चक्र जाग असतं ना, ते श्रेष्ठ कर्मयोगी असतात. म्हणून हे चक्र तितकं महत्वाचं आहे. इथे स्वर्लोक आहे. आता त्याच्या वर जायचंय आपल्याला. तिथून वर गेलो ना की हा हृदयाकाश येतं, आपलं हृदयाकाश. हृदय आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचे जे भाग आहे त्यातला हृदय. ते हृदय धडधडतंय ना, तोपर्यंत आपण आहोत. हे चैतन्य प्रकट होतंय त्या हृदयाच्या रूपात. त्या हृदयाच्या मागे अनाहत चक्र आहे. का त्याला अनाहत म्हणतात? जो ओंकाराचा जो स्त्रोत आहे ना, मूळ ओम ध्वनीचा, तो तिथून प्रकट होतो, कारण ती पोकळी आहे. मूळ जेव्हा विश्व आकाराला आलं, यायच्या आधी जेव्हा ब्रह्मदेवाचा श्री विष्णूंच्या नाभी कमळातून जन्म झाला आणि तेव्हा त्याला त्या आकाशाच्या पोकळीतून जो पहिला नाद ऐकायला आला ना, तो अनाहत नाद ओमचा, तो इकडे आधी निर्माण होतो हृदयाकाशात. म्हणून आज आपण वर्गाच्या सुरुवातीला असं म्हटलं होतं की आज आपण ओंकार इथून अनाहत म्हणजे हृदयाकाशातून घेण्याचा प्रयत्न करूया. ती कंपन आपल्याला त्या हृदयात जाणवली पाहिजे. ते आहे अनाहत चक्र. 12 पाकळ्यांचे ते चक्र. आणि जर प्राणायाम करू आपण योग्य पद्धतीने आणि तिथे लक्ष केंद्रित करू तर ते अनाहत चक्र जाग होतं. हे अनाहत चक्रांच्या ठिकाणी सृजनशीलता आहे. सृजनशीलता म्हणजे चांगलं नवनवीन गोष्टी आकाराला आणणं, निर्माण करणं. त्या अनाहतच नादातून, तो अनाहत नाद ब्रह्मदेवाने ऐकला, त्यातून त्यांनी तप केलं आणि त्यातून या विश्वाची निर्मिती झाली. विश्व प्रकट आकाराला आणलं भगवंताच्या अधिष्ठानावर त्यांनी केलेल्या उपदेशातून. निर्मितीचं मूळ ह्या अनाहत चक्राच्या ठिकाणी. त्याला सृजनशीलता म्हणतो. नवनवीन गोष्टी निर्माण करणं, आकाराला आणणं. ज्याचं हे चक्र जागोय ना, त्याच्याकडे सगळ्या कला येतात वेगवेगळ्या.
आणि ज्ञानाच्या प्रकटीकरणाला तिकडनंच सुरुवात होते. ते ज्ञान तिथे असतं सुप्त रूपाने. त्या ठिकाणी अनाहत चक्र जाग झालं ना की ते ज्ञान सुद्धा हळूहळू प्रकट व्हायला लागतं. वेगवेगळ्या कला अवगत होतात. असं हे अनाहत चक्र अतिशय महत्वाचं आहे आणि तिथे महर्लोक आहे. साधकाच्या साधनेची सुरुवात इथून होते. म्हणजे आधीची 3 चक्र जागी असायलाच हवीत खरं तर. म्हणून खरी सुरुवात साधनेची अनाहत चक्रापासून. महर्लोक त्याच्यावरती जे आहे आपल्या कंठाच्या ठिकाणी ते आहे विशुद्ध चक्र. 16 पाकळ्यांचे येते हे विशुद्ध चक्र. जागवणं कठीण असतं. ही पुढची पातळी आहे. त्यासाठी साधना तप आणि तत्वाधिष्ठित जीवन लागतं. नुसतं लोकांना दाखवायला आपण आध्यात्मिक असून चालत नाही. त्या अध्यात्म आपल्या वागण्या बोलण्यात विचार करण्यात सगळीकडे मुरलं पाहिजे. ते जेव्हा मुरतं ना तेव्हा हे विशुद्ध चक्र जाग होतं. आणि मग त्या व्यक्तीच्या हातून महान कार्य होतात. ज्याचं विशुद्ध चक्र जागा आहे ना त्याच्या हातून मोठमोठी कार्य सिद्धीला जातात. संगीताचा उगम सुद्धा या विशुद्ध चक्रातून. हे चक्र जाग झालं की उच्च आध्यात्मिक अनुभूती यायला लागतात. सूक्ष्म पातळीवरच्या. खालच्या चक्र जेव्हा जागी होतात तेव्हा येतात ना वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या अनुभूती असतातच. पण सर्वोच्च पातळीवरच्या अनुभूतींना सुरुवात विशुद्ध चक्र जाग झालं की होते. आणि साधकाची आसक्ती जी असते संसारासक्ती ती हळूहळू कमी व्हायला लागते. साक्षी भावाने राहणं म्हणतात त्याला. तसं साधक होतो. त्याच्या वर जे आहे ते आहे आज्ञा चक्र. कुठे आहे त्याची जागा? बऱ्याच ठिकाणी असं वर्णन आहे की भुवयांच्या मध्ये. बरोबर भुवया जिथे जुळतात तिथे नाहीये. भुवयांच्या मधून जर आपण उभी रेख काढली आपल्या कपाळावर तर पूर्वीच्या काळी बायका ज्याचा ठसठशीत कुंकू लावायच्या ना मध्यभागी तिकडे आपलं आज्ञाचक्र आहे. हल्ली ती फॅशन म्हणून 2 भुवयांच्या मध्ये टिकली लावली जाते. ते खरं टिकलीचं ठिकाण नाहीच आहे. ते आज्ञाचक्राचं ठिकाण नाही. तिकडून सरळ रेष काढल्यावर कपाळाच्या मध्यभागी आपलं आज्ञाचक्र असतं. तिथे टिकली लावायची असते किंवा पुरुषांनी तिथे बुक्का लावायचा असतं किंवा भुवयांच्या मधून रामकाठी काढायची असते. त्या आज्ञाचक्रात आपले सगळं काही आध्यात्मिक उपलब्धी त्या आज्ञाचक्रात असते. आपल्या पूर्वजन्मीचा इतिहास सगळा त्या आज्ञाचक्रात असतो. जे महायोगी आहेत जी थोर विभूतिमत्व झाले अध्यात्माच्या क्षेत्रात ते महायोगी तो इतिहास त्या आज्ञाचक्राकडे बघून वाचतात. त्यालाच आपण म्हणतो ललाट अक्षर मालिका. सटवीने लिहिलेलं पत्र ते सगळं लिहिलेलं असतं. योगी महायोगी म्हणजे श्रेष्ठ संत आत्मसाक्षात्कार पावलेले ते हे आज्ञाचक्र वाचू शकतात. आपल्या कितीही जन्माचा वेध ते घेऊ शकतात. अशी अनेक उदाहरणं आहेत आजही.
परमपूजनीय श्री गुरुजी आपला आज्ञाचक्र पाहून आपल्या कित्येक जन्माचा इतिहास आपल्याला सांगायचे आणि त्यातून प्रकट झालेली साधना पण गुरुजी आपल्याला सांगायचे. आणि गुरुजी म्हणायचे की मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका. मी जो उच्चार केला ना त्या ठिकाणी जा. मी येणार नाही बरोबर, ते तुमचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी जा आणि अनुभव घ्या. अध्यात्म कोणाची एकाची मक्तेदारी नाही, आत्मसाक्षात्कार सकलांचे येथे आहे अधिकार. पण त्यासाठी अध्यात्म ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे, त्यासाठी मोल सुद्धा सर्वश्रेष्ठ द्यावं लागतं. कोथिंबिरीच्या जोडीचे पैसे देऊन सोन्याची वीट विकत घेता येत नाही. जेवढी भाजी बाजारात गर्दी असते ना तेवढी सोनाराच्या दुकानात नसते, कारण तिथे जे विकलं जातं ते सर्वश्रेष्ठ असतं आणि त्यासाठी मूल्य सुद्धा सर्वश्रेष्ठच द्यावं लागतं. अध्यात्म ज्ञान तर हे सर्वात श्रेष्ठ ज्ञान आहे, सूक्ष्म ज्ञान आहे. तर त्यासाठी तेवढं तपही करायला हवी, तेवढी साधना करायला हवी, तर हे शक्य होतं. गुरूंच्या कृपेमुळे, संतांच्या कृपेमुळे आपल्याला कळेलही आपला पूर्व इतिहास, ते सांगतीलही. पण त्या पुढची साधना आपल्याला करायची असते, पूर्णत्वाकडे जायची. सद्गुरूंनी जी सांगितली आपली साधना किंवा आपला पूर्वजन्म, त्या पूर्वजन्मात ज्या आपण चुका केल्या त्याच्यामुळे हा पुन्हा जन्म देह घ्यावा लागला. त्या पूर्वजन्मामध्ये जी चुकीची कर्म आपल्या हातून घडली त्यामुळे ह्या जन्मात जे भोग भोगावे लागतायत हे सगळं लक्षात घेऊन त्या काळात ज्या आपल्या हातून चुका घडल्या त्याला जे स्वभाव दोष कारणीभूत होते ते स्वभाव दोष ह्या जन्मात तरी उपटून फेकून द्यायला नकोत का? नाहीतर पुन्हा तेच 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 चालू राहणार चक्र. पुन्हा ह्या जन्मी आपण त्याच चुका करणार, कारण तो स्वभाव घेऊन आलो आहोत ना आपण, पूर्वजन्मीचा धागा घेऊन. त्याच चुका पुन्हा करायच्या. एक संधी मिळाली, ती संधी वाया घालवायची आहे का? संतांची कृपा सहज मिळत नाही, सद्गुरूंची कृपा सहज होत नाही. सगळ्यांना हे सगळं ज्ञान सहज मिळत नाही. म्हणून आचार्यांनी ज्या दुर्मिळ गोष्टी सांगितल्यात ना त्यात तिसरी गोष्ट महापुरुष संश्रय. अशा महान पुरुषांचा आश्रय मिळणं ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. आपल्याला तो मिळाला सद्गुरूंच्या कृपेमुळे किंवा संतांच्या कृपेमुळे असे ना का, आपल्याला कळलं आपल्या पूर्वजन्म काय होता, काय चुका केल्या म्हणून हा देह मिळाला, पुन्हा जन्म घ्यावा लागला. तर त्या चुका पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यायची का पुन्हा त्याच चुका करायच्या आणि हा मानवी देह मानवी जीवन व्यर्थ घालवायचं ह्याचा विचार ज्याचा त्यांनी करायचा असतो. हे विचार करण्यासाठी आपल्याला अंतर्मुख व्हायला हवं की जी मी वागते आहे बोलते आहे त्याच चुका परत करते का मी? गुरुंनी किती वेळा सांगितलंय की हा तुझा स्वभाव दोष आहे, तो घालव, त्यावर मात कर, जाळून टाक. आता जाळायला नको का? तर तो शक्ती प्रवाह पुढे होईल ना तर तिथेच अडकून पडेल. आपण ह्याच आनंदात राहू की मला अनुभूती मिळत आहेत, छान अनुभूती मिळत आहेत, पण त्या अनुभूती कळल्यात मिळाल्यात त्या गुरुकृपेमुळे, पण पुढे वाटचाल कधी होणार की त्याच अनुभूतीत रमणार आपण. सर्वश्रेष्ठ अनुभूती नको का घ्यायला? जर पुन्हा ते जुने स्वभाव दोष जागे होतील तर पुन्हा अधोपात व्हायला वेळ लागणार नाही. जसा पायरीवर गेलो ना आपण चेंडू घेऊन वर वर चढत आणि समजा एखाद्या पायरीवर वरच्या गेल्या अडखळलो तर हातातला जो चेंडू सटकला ना तसा गडगडत खाली येतो ना, त्याला वेळ नाही ना खाली यायला. तसंच साधनेचं असतं. एक एक टप्पा मोठ्या कष्टाने आपण पार करत असतो साधनेचा आणि वरच्या टप्प्यावर गेल्यावर जर आपल्याला पुन्हा जर जुने दोष जागे झाले तर जो अधपात होईल ना जास्त जखमा होतील, जास्त लागेल. खालून पडलो तर एवढं लागणार नाही, दुसऱ्या पायरीवरून तेच 7व्या पायरीवरून पडलो तर घसरून किती लागेल?
पुन्हा तिथून बरं होऊन पुन्हा वाटचाल करायला किती काळ जाईल. हे सगळं जे आहे ना कुंडलिनी योग तितकं सोपा नाहीये. शरीराची धारणा व्हावी लागते आणि ती अंतर्मुख होऊन विचार केल्यानेच होते. हे सगळं काही आपल्या आज्ञाचक्रात आहे. म्हणून आज्ञाचक्र अतिशय महत्वाचं आहे. त्यालाच तपोलोक म्हटलंय. सर्व ऋषी मुनी आत्मसाक्षात्कारी संत या सगळ्यांचा वास त्या तपोलोकात असतो. त्याला फक्त 2 पाकळ्या आहेत आज्ञाचक्राला. एक वर जाणारी सहस्रार चक्राकडे नेणारी आणि एक खालच्या अधोमुख आहे की तिथून पुन्हा साधक त्या प्रपंचामध्ये पडू शकतो. आणि जर धैर्याने निष्ठेने सद्गुरूंवरच्या निष्ठेने श्रद्धेने जर साधना केली तर तो पूर्णत्वाकडे झेपावू शकतो. आणि ह्याच चक्राच्या ठिकाणी इडा आणि पिंगळा आणि सुषुम्ना नाडी या तिन्ही नाड्यांचा संगम होतो आज्ञाचक्राच्या ठिकाणी. ज्याचा आज्ञाचक्र जागा आहे त्याला अनेक गोष्टी कळतात, अनेक सिद्धी प्राप्त होतात, अनेक प्रकारचं सूक्ष्म ज्ञान होतं. तो जो विचार करेल त्या ठिकाणी तो जाऊ शकतो. स्वामी विवेकानंदांनी या संदर्भातले अनेक अनुभूती त्यांच्या ग्रंथातून वर्णन केल्या. आणि याच्या पुढे जेव्हा साधकाचा प्रवास होतो तो अतिशय कठीण आहे. चिंचोळ्या मार्गावरून तो आहे सहस्रार चक्राकडे. अंतिम चक्र, सर्वोच्च स्थान जिथे शेंडी असते ना ठेवतात ते, त्याला सहस्रार चक्र किंवा ब्रह्मरंध्र म्हणतो. तिथे पोहोचण्यासाठी सद्गुरूंची कृपाच लागते. सद्गुरूंच्या कृपेशिवाय साधना कुठल्याही मार्गाने जा, सद्गुरु कृपेशिवाय त्याला पूर्णता मिळत नाही. जेव्हा साधक त्याच्या आज्ञाचक्रापर्यंतची सगळी चक्र जागी होतात, म्हणजे 6 चक्र जागी होतात आणि तो तिथे स्थिर राहतो, त्याची बुद्धी स्थिर राहते, तो संतांप्रमाणे व्यवहार करतो, तेव्हा त्याचा प्रारब्ध सुद्धा गळून पडलेला असतो, तो जीवनमुक्त असतो. आणि मग सद्गुरूंचा एक आशीर्वाद, भगवंताची कृपा झाली की त्याचा अंतिम प्रवास त्या सहस्रार चक्रापर्यंत होतो. आणि मग ती कुंडलिनी शक्ती त्या सहस्रार चक्रातून बाहेर पडून ती जी बृहत चैतन्य आहे, बृहत शक्ती आहे, ज्या विश्वात भरून राहिलेली आहे परमात्म्याची, त्याच्यात ती शक्ती मिसळून जाते, एक होते. तो आनंद असतो तो सगळ्यात सर्वोच्च, त्याला परमानंद म्हणतात, त्याला चिदानंद म्हणतात. तो साधक अनुभवतो. तो अनुभव सुद्धा तो शब्दात वर्णन करू शकत नाही, ती अनुभवायची गोष्ट आहे. हे सगळं आपल्याला माहिती असेल तर आपल्याला ज्ञानोबारायांनी पुढे केलेलं जे वर्णन आहे ना रूपकात्मक, ते कळू शकेल. खरं तर हे एवढंच वर्णन करताना एवढा वेळ गेला, पण हे वर्णन करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, कारण या क्षेत्रामध्ये अनेक गैरसमजुती आहेत. बरेच जणांना असं वाटतं की कुंडलीने जागी होणं खूप सोपं आहे, कुठली शक्तिपात दीक्षा दिली की कुंडलीने जागी होते, असं होत नाही. ही एक चक्र जागी होणं सुद्धा किती कठीण आहे. अनेक जन्माचा हा प्रवास असतो आणि तो निर्धाराने आणि निश्चयाने करायचा असतो. कुठल्या तरी योग्य व्यक्तीच्या, जे अधिकारी व्यक्ती आहेत ते सद्गुरू असतात, संत असतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली करायचा हा प्रवास आहे, स्वतःच्या मनाने नाही. मनोमार्गे गेला तो येथे मुकला. नुसती पुस्तकातली वर्णनं वाचून कधीच कुंडलिनी शक्ती जागी होत नाही. त्यासाठी सद्गुरूंचे आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन लागतं, तरच ह्या क्रिया घडतात. आणि त्यासाठी शरीराची धारणा असावी लागते. जर शरीराची धारणा नसेल आणि कोणाच्या तरी प्रभावाने किंवा कोणाच्या तरी कृपेने किंवा शक्तिपात दिल्याने तर अचानक जागी झाली कुठली चक्र, तर ते शरीर सहन करू शकत नाही आणि मग वेगवेगळं व्यंग शरीरात उत्पन्न होतं. अशीही अनेक उदाहरणं आहेत. म्हणून हा मार्ग अतिशय सावधतेने मार्गक्रमणा करायचा आणि त्यासाठी सगळ्यांवर आपला संयम असायला हवा, इंद्रियांवर, मनावर आणि बुद्धीवर. आणि म्हणून ती बुद्धी जी आहे ना ती निश्चयात्मिका असायला हवी. ती भगवंताच्या ठिकाणी जर स्थिर असेल ना तर हा प्रवास सुखरूप होतो.
असा आपल्या सगळ्यांचा हा असा प्रवास सुखरूप व्हावा ही सद्गुरूंच्या चरणी आणि परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करून झालेली सर्व सेवा तुम्हा सर्व हरिभक्तांच्या चरणी समर्पित करते.